शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणात उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या अमराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार अमृवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. अमराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयंतांचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टीपथात येत नव्हते. वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक अस्वस्थ होत होते. आबासाहेब, मासाहेब आल्या, शंभूराजे म्हणाले. कुठं? मान वर करीत शहाजीराजे विचारते झाले. शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजेंनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणात धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. अमराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली. घोडी थांबली. 3 घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली. घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईंच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले. जिजाबाई दासीच्या आधाराने पाय उतार झाल्या. श्रमाने सारा चेहरा लालबुंद झाला होता. नेत्र आरक्त दिसत होते. 3 मासांच्या गर्भार जिजाबाईंनी आपला घाम टिपला. पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोरे आल्या. अशी ठाई ठाई थांबत आम्ही दौड करीत राहिलो तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही. तेच सांगणार होते मी. मतलब? शहाजीराजांनी विचारले. आपण पुढे जावं आणि तुम्ही? पुढचा प्रवास झेपेल असं वाटत नाही. मग अशा आडकाठी आपल्याला टाकून? जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत, त्यांच्याकडे थांबता येईल मला. आपण सुखरूप तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे. शहाजीराजे एकदम संतापाने उफाळले. हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे, त्याला आम्ही काय करणार? जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यानपिढ्या चालवायला आम्हीही समर्थ आहोत म्हणावं. मी काय बोलणार यात? जिजाबाई बोलून गेल्या. तुम्ही म्हणता तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल तर तो तुम्हाला सोडून देईल अथवा पळवून नेईल. तुमचं नशीब आणि तुम्ही. आम्हाला जास्त विचार करायला तर उसंत नाही. बोला, हे ठरलं? आपले अश्रू कष्टाने आवरून काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळल्या. जुन्नरला खबर गेली. शहाजीराजांचे व्याही विजयराव सिधोजी विश्वासराव खुद्द सामोरे आले. जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बैठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले. विश्वासराव, नाईलाजानं तुम्हालाही तकलीफ देत आहोत, याबद्दल आम्ही शर्मिंदे आहो. राजे, असं बोलू नका. आपल्या कामी येण्याची संधी नशिबानं मिळाली असं आम्ही समजतो. जीवाच्या बाजीनं आम्ही राणीसाहेबांची कदर करू. तो विश्वास नसता तर आम्ही आलोच नसतो. आम्हाला आता थांबता येणार नाही. शंभूराजे, चलायचं ना का राहणार? जिजाऊंची नजर चुकवीत शंभू म्हणाला. आम्ही येणार. शाबास, शहाजीराजे म्हणाले. थोडे दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठवला तर नाही का चालणार? जिजाऊ म्हणाल्या. ऐका विश्वासराव, बाळाला धोका आहे आणि आम्हाला नाही. तसं म्हटलं नाही मी, जिजाबाई गडबडीने म्हणाल्या. आम्ही शंभू बाळांना नेणार. त्यांच्याकडून फार मनसुबे पार पाडायचे आहेत. राणीसाहेब, आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण हनुमंते, संक्रोजी निळकंठ, सोनोजी पंत, कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिबंदी देखील आहे. आम्ही स्थिर सावर झालो की तुम्हाला घेऊन जाऊ. तब्येतीला सांभाळा. शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वागताच जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला. शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली. जिजाऊंना शब्दच फुटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यात साठवीत होत्या. डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले तेव्हा शहाजीराजांच्या बरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होता, एकदाही मागे न पाहता. जिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन जिजाऊंना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असताही बाहेर उठणारा घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपवू शकत नव्हते. जुन्नरवर रात्र उतरली. घराघरातून समया पलवते पेटवले गेले. गावाच्या देवडीवरची दिवटी वाऱ्याने फरफरत होती. गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती आणि अचानक जुन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला. सारा गाव भयचकित झाला. गावची झोप उडाली. विश्वासराव नुकतेच जेवण करून सदरेवरच्या झोपाळ्यावर बसले होते. सदरेवरच्या भिंतीवर टांगलेली शस्त्रे पलित्यांच्या उजेडात चमकत होती.
टापांचा आवाज कानावर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले. त्यांचे लक्ष दरवाजाकडे वळले आणि त्याच वेळी दरवाजातून जासूद धावत आला. घात झाला. लखुजी जाधवरावांनी सारा गाव वेढलाय. ते इकडेच येत आहेत. चांगल्या मुहूर्तावर आले म्हणत विश्वासरावांनी सदरेवरची तलवार उचलली. विश्वासरावांनी 4 पावलात दरवाजा गाठला आणि सामोरे लखुजी जाधवराव आले. लखुजींच्या हाती तळपती तलवार होती. चेहऱ्यावर द्वेष होता. कुठं आहे तो भोसला? लखुजी गरजले. प्रथम तलवार म्यान करावी आणि आत यावं, विश्वासरावांनी सांगितले. मुकाट्यानं वाट सोड, लखुजी म्हणाले. शांतपणे विश्वासराव म्हणाले, सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही. लखुजी तिथेच थबकले. संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले. पुन्हा त्यांनी तोच प्रश्न केला. कुठं आहे तो भोसला? ते इथं नाहीत. दडला असेल. दडून बसण्या इतकी भोसल्यांची कुळी अजून नामर्द झाली नाही, छद्मीपणाने हसत लखुजी म्हणाले. पळून जाण्या इतपत झालेली आहे. विश्वासरावांचा संयम सुटला. ते म्हणाले, खबरदार जाधवराव, फार ऐकलं. हे भोसल्यांच्या व्याह्यांचं घर आहे. इथं भोसल्यांचा उपमर्द ऐकला जात नाही. हा, अर्ज करीत नाही मी, लखुजी त्वेषाने समशेर उचलीत म्हणाले. हाती समशेर आहे, हो बाजूला. क्षणात विश्वासरावांनी आपली तलवार झटकली. सरकन म्यान चौकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तळपू लागली. ही हिम्मत, म्हणत लखुजीरावांनी तलवार उचलली. तोच आवाज झाला, आबा. त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली. सदरेच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या. पलोत्याचा उजेड अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता. लखुजींचा हात खाली आला. विश्वासरावांनी वाट दिली तरी लखुजींना पाऊल उचलण्याचे सामर्थ्य नव्हते. जीव, केवढ्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या. लखुजींची लाडकी लेक, जाधवरावांच्या घरची साक्षात लक्ष्मी, ही भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली. लखुजींच्या हातातील तलवार गळून पडली. भ्रमिष्ठासारखे ते पुढे सरकत असता त्यांचे ओठ पुटपुटत होते. सारे बळ एकवटून ते बोलले, जीव, आभा, म्हणत जिजाबाई पायऱ्या उतरल्या आणि चौकाच्या मध्यभागी आलेल्या लखुजीरावांना त्यांनी मिठी मारली. दोघांच्या पाठीवरची बोटे एकमेकांना समजावीत होती. उभयता सदरेवर आले. लखुजीराव सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासराव पुढे होऊन पाय शिवत म्हणाले, मामासाहेब, क्षमा करा. वाह विश्वासराव, क्षमा कसली मागता? उलट तुमची तडप पाहून आम्हाला आनंद झाला. भोसल्यांच्या मध्ये नसेल तरी भोसल्यांच्या आप्तसुखियांमध्ये वाघ आहेत हे पाहून आम्हाला आनंद वाटतो. आपल्या बोलण्यावर खुश झालेले लखुजीराव मनमोकळेपणाने हसले आणि आपण एकटेच हसतो आहोत याची जाणीव होऊन हसता हसता थांबले. जिजाबाईंना जवळ घेत ते म्हणाले, पोरी, तुझं बरं आहे ना? बरं, काय विचारता आबा? बोलता बोलता जिजाबाई थांबल्या. लखुजीराव म्हणाले, बोल ना पुरी, थांबलीस का? जिजाबाईंनी वडिलांच्या नजरेला नजर भिडवली. एक वेगळेच दुःख उन्मळून उठले. कळायच्या आत त्या बोलून गेल्या. पुरीची जात म्हणजे हळदी बुक्क्यांची, कुणीही उचलावी आणि कुणाच्याही कपाळी केव्हाही चिकटवावी. रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जीवूंची हळद अशीच उधळली, अजून ती वाऱ्यावर फिरते आहे. वाऱ्यावर का? लखुजी गरजले. या लखुजी जाधवाची कुस इतकी वारेमोल केव्हापासून झाली? त्याला बायकोचा भार वाटत असेल, मला माझी पोर जड नाही. पोरीवर एवढी माया आहे तर हा दावा कसला? कुणाबरोबर? हा दावा साधला आणि तुमच्या पोरीचं कपाळ उघडं पडलं तर बरं वाटेल तुम्हाला? आबा, या जीवची शपथ तुम्हाला. लखुजीरावांनी एकदम जिजाबाईंना जवळ ओढले. त्यांच्या तोंडावर हात ठेवीत भरल्या आवाजात ते म्हणाले, नको पोरी, बोलू नको. शपथेत मला गुंतवू नको. जसं रक्त तुझ्यात गुंतलं तसाच हा देह जाधवरावांच्या कुळीला बांधला गेला आहे. वैर ते आता माझ्या टाळण्यानं टळत नाही. यातच मरण दैवास आलं. ते भोगणं एवढंच माझ्या हाती आहे. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. अखंड सौभाग्यवती हो. या बापाची काळजी करू नको. गेला तरी दुःख मानू नको. जिजाबाईंच्या डोळ्यातून पाणी निखळले. ते टिपत लखुजीराव म्हणाले, रडू नको पोरी, ऐक माझं. चारी बाजूंना बघ. दुष्काळी मुलूक, माणसाला माणूस ओळखत नाही. एक शाही स्थिर नाही. चौफेर बंडाळी उसळली आहे. अशा परिस्थितीत एकटी कशी राहणार तू? माझं ऐक. माझ्याबरोबर सिंदखेडला चल. ते तुझंच माहेर आहे.
सगळं ठीक झाल्यावर म्हणशील तिथं राहा. नकारार्थी मान हलवीत जिजाऊ म्हणाल्या, नको आबा, मी जाधवांची माहेरवाशीन असले तरी भोसल्यांच्या सासूरवाशीन आहे. माहेर विसरायला हवं मला. अशा परिस्थितीत माहेरी आले तर भोसल्यांच्या घराण्याशी बेईमानी होईल. निश्वास सोडून लखुजी म्हणाले, एक कोडं सोडवायला गेलं की दुसरं पडतं. पोटची पोर तू अवघडलेली, नवऱ्यानं सोडून दिलेली, आणि हा तुझा बाप लखुजी जाधवराव नुसतं पाहण्याखेरीज काही करू शकत नाही. असं म्हणू नका आबा, पुष्कळ करता येईल. सांग पुरी, काय करू? आबा, तुम्ही जायच्या आधी मला शिवनेरीला ठेवून चला, तिथं मला बरं वाटेल. तुला काय म्हणायचंय कळतंय मला. विश्वासराव सदरेवर आले. जी, उद्या मेण्याची व्यवस्था करा. अशा धामधुमीत गडाखाली असण्यापेक्षा जीव गडावरच असलेली बरी. मी तेच करणार होतो. गड आपलाच आहे. आता एकच विनंती आहे. विनंती कसली? लहान असला तरी आज्ञा करा. आमची लेक जाधवांची अब्रू आज तुमच्या हाती आहे. लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतो. तुमच्या वैराचा तुम्हाला संताप असेल, पण भोसले जाधवांचं वैर आज मला देवाचं देणं वाटतं आहे. काय म्हणता? लखुजी उद्गारले. हे वैर नसतं तर आपले पाय आमच्या घरी कशाला लागले असते? भोसले कुळीची लक्ष्मी आमच्या घरी पायधूळ झाडायला कशाला आली असती? वाह विश्वासराव, शाही रिवाजात मुरलेली आम्ही माणसं, पण तुमच्या बोलानं आम्ही सुद्धा थक्क झालो. माझ्या विनंतीचं काय? कसली विनंती? आपण आणि आपल्या शिबंदीनं इथंच हात ओले करावेत एवढंच मागणं आहे. शिबंदीचं खाणं मागच्या मुक्कामावरच झालं आहे. कदाचित सारी रात्र दौड करावी लागेल या हिशोबानं आम्ही मान ठोकली होती. आमचं वय झालं. आम्ही एक वेळ जेवतो. जनावराची चंदी पाहिली तर ती व्यवस्था करूनच आलो, पण कधी नाही ते पाय घरी लागले. राणीसाहेब, तुम्ही सांगा ना. जिजाबाई संकोचाने म्हणाल्या, तुम्ही दोघेही मला थोर. आबा, ठीक आहे विश्वासराव, रात्र झाली, फार कष्ट देऊ नका. आम्ही थोडा दूधभात घेऊ. माझ घरात चांदीच्या फुल्या मारलेला पाठ मांडला होता. चांदीच्या समया प्रज्वलित झाल्या होत्या. विश्वासराव आणि लखुजीरावांना पाटापाशी नेले. हे काय, एकच पाठ आणि तुम्ही? माझं झालं आहे, आपण यायच्या आधीच. हे खरं नाही. तुम्ही पण बसा. पुन्हा हा योग येईल न येईल. आणखी पाठ मांडले गेले. विश्वासरावांची मंडळी कौतुकाने पाहत होती. पुलाव्याचे ताट येताच लखुजीराव म्हणाले, आता नको, फार झालं. विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, हे तुमचं घर आहे. तुम्हीच आबासाहेबांना वाढा. जिजाऊंनी पदर कसला. त्यांनी पुलाव्याचे ताट घेतले आणि ताटावर धरलेले लखुजीरावांचे हात आपोआप मागे झाले. लखुजी म्हणाले, तुम्ही भोसल्यांची मंडळी डाव करण्यात भारी हुशार. सारे हसले. पुलावा वाढीत असता तो थांबवण्याकरता लखुजींचे हात पुढे येईनात. जिजाबाईंनी वर पाहिले. लखुजींच्या चेहऱ्याकडे पाहताच त्यांचे हास्य कुठच्या कुठे गेले. लखुजींचे डोळे भरले होते. जिजाऊ म्हणाल्या, आबा. डोळे टिपत लखुजी म्हणाले, वाढ पुरी, आज भूक पुरी होऊ दे. या राजकारणाच्या वणवणीत असं प्रेमळ जेवण फार दिवसात मिळालं नव्हतं. आणि पंक्तीला एकदम नवे रूप प्राप्त झाले. सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमक ही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव निळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाजाशी उभी होती. एक शाही मेना पहिल्या चौकात ठेवला होता. भुईपट बांधलेले भुई चौक्याच्या एका कोपऱ्यात उभे होते. विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणा नारळाने ओटी भरत होती. भरल्या ओटीने आणि कपाळाने जिजाऊ सदरेवर आल्या. लखुजींच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेन्यात बसल्या. जिजाऊंबरोबर विश्वासरावांची मंडळी मेन्यात बसली. मेना उचलला गेला. जुन्नरच्या माळावरून मेना गडाकडे चालू लागला. मेन्याच्या मागे पुढे घोडेस्वार चालत होते. लखुजी, विश्वासराव मेन्याच्या दोन्ही बाजूनी चालत होते. गडाच्या पायथ्याशी घोडी थांबली. लखुजीराव पाय उत्तर झाले. विश्वासराव म्हणाले, घोडी चढतात? हो, पण वाट पायऱ्यांची आहे. मेना सांभाळायला हवा. उगीच वर खाली होतो. मेना गड चढत होता.
मेन्यावर हात टेकून साठीचे लखुजीराव चालत होते. गडाचा पहिला दरवाजा ओलांडला. हत्ती दरवाजा ओलांडून गड चढत असता मागे वळून पाहिले तर जुन्नर खोरे एक भले थोरले वळण घेऊन पसरलेले दिसत होते. पीर दरवाजापुढे चढण सुरू झाली. भोई अलगद मेना नेत होते. लखुजी आस्तय आस्तय म्हणत चालले होते. मेनेच्या कुई कुई आवाज फक्त येत होता. शिवाबाईचा दरवाजा ओलांडून जाताच मेना शिवाईच्या देवळाकडे वळला. मंदिराजवळ मेना थांबला. मेना जमिनीला टेकताच मेन्याचा पडदा सरकवला गेला. जिजाबाईंनी विचारले, गड आला जीवू? लखुजीराव म्हणाले, शिवाईचं दर्शन घे आणि मग गडावर जाऊ. जिजाबाई मेन्याबाहेर आल्या. त्याने देवळाकडे पाहिले. उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले ते देवी मंदिर निरखून जिजाबाईंनी पाय उचलले. पूजा साहित्य घेतलेल्या दासी पुढे आल्या. लखुजीराव विश्वासराव मागून जात होते. देवळात जातात विश्वासराव म्हणाले, राणी साहेब, हे जागृत देवस्थान आहे. इथं मागितलेलं वाया जात नाही. जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला. दंडवत घालून उठत असलेले लखुजी म्हणाले, मुली, एक काम करशील? विचार एकदम बदलीत ते म्हणाले, सांगेन, नंतर सांगेन. गडावर पोचायला उन्हे वर चढली होती. अंबारखाना मागे पडला आणि गड माता येताच समोरचा वाडा नजरेत आला. वाड्यासमोर मेना थांबला. जिजाबाई गड निरखित होत्या. लखुजी जिजाऊंनी घेऊन पुणे दिशेला गेले. तिथून दिसणाऱ्या डोंगरांकडे बोट दाखवी ते म्हणाले, जीवू, एकटी आहेस असं कधी वाटून घेऊ नकोस. समोर लेण्याद्री आहे. त्याच्यासारखा संरक्षण असता भीती कसली? जिजाऊंनी हात जोडले. महाली जिजाऊला सोडून जाधवराव निघाले. जिजाऊंनी लखुजीचे पाय शिवताच लखुजींना अश्रू आवरेनात. जिजाऊंना जवळ घेऊन त्याने डोळे पुसले. पोरी, खुळी का तू? तुझ्या नवऱ्यानं जरी बोलावलं नाही तरी नातवाचं मुख पाहायला मी येईन. बरी आठवण झाली म्हणत लखुजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला. ते म्हणाले, हे 101 होण आहेत. देवळात मी नंतर सांगेन असं म्हणालो होतो ना, तिथं मी नवस बोललो. मुलगा झाला की हे देवीवरून ओवाळून टाक. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. देवी कृपेनं असं पोर तुझ्या पोटी येईल की जे जन्मजन्मांतरीचे पांग फेडील. त्याच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताट राहील. दुःखाचा लवलेशी तुझ्या मनाला शिवणार नाही. काळजी करू नको, येतो मी. वाड्याबाहेर येताच नारोत्रीमळ, हनुमंते, गोमाजी नाईक, पाणसंबळ यांनी मुजरे केले. लखुजी म्हणाले, तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं राणीसाहेबांच्या जवळ असता आम्हाला चिंता नाही. त्यांना सांभाळा. जी, नाईक म्हणाले. लखुजीरावांची नजर विश्वासरावांच्याकडे गेली. विश्वासराव, तुमचे उपकार फिटायचे नाहीत, पण न राहवत नाही म्हणून. नको मामासाहेब, काही सांगायचं नाही. माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असा. तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर ठेवायचा कुणावर? अडचण असली तर आमचं वैर मनात न आणता निरोप पाठवा. आम्ही गडावर हजर होऊ. राम राम. परत मुजरे झडले. विश्वासराव 4 पावले पोहोचवायला गेले. शिबंदीचे शिपाई गड निहाळीत फिरत होते. सूर्य मस्तकावर आला होता. महिने उलटत होते. जिजाबाई पहाटे उठत स्नान पूजा अर्चा आटोपायला सूर्योदय होई. त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाईंबरोबर शिधा काढण्यात थोडा वेळ जाई. पोथी वाचन झाल्यावर भोजन, थोडी निद्रा. सायंकाळी पाय मोकळे करायला जात. 1-2 दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत. देवदर्शनाला त्या पायीच जात. मेन्यातून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाबाईंनी विश्वासरावांचे कधी ऐकले नाही. जिजाबाईंना गडावर येऊन 4 महिने होत आले होते. दुपारच्या वेळी जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या. खाली जमखाण्यावर लक्ष्मीबाई काहीतरी शिवीत होत्या. दासी जिजाबाईंचे पाय रगडीत होती. सहज लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब. लक्ष्मीबाई, असं परक्यासारखं राणीसाहेब वगैरे म्हणत जाऊ नका. आपण बरोबरीच्या जिजा म्हणून म्हणत जा ना. जिव्हाळा आला म्हणून पायरी कशी सुटेल? तुम्ही ऐकणारच नाहीत. काय विचारित होता? सांगाल? सांगेन ना. तुम्हाला अप्रूबाईनं काही खावासं वाटतं का? मी पाहते तुम्ही काहीही सांगत नाही. जिजाबाई हसल्या. खरं सांगू लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे काही डोहाळे नाहीत. वाटायचं घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकवावी,
गडाचा गार वारा खूप प्यावा, कड्यावर उभं राहून खालची माळवद डोळे भरून पहावीत. नशिबानंच माझे सारे डोहाळे पुरवले. लक्ष्मीबाई हसल्या. त्या शिवणकामावरीत उठू लागल्या. जिजाबाई म्हणाल्या, उठता का? आपण विश्रांती घ्या, थोडं झोपा, बरं वाटेल. खरं सांगू, जिजाबाई म्हणाल्या, आत्ताशा मला 2 प्रहरी झोपच येत नाही. ते का? जिजाबाई लाजल्या. पोटाशी हात दाखवीत त्या म्हणाल्या, हा खेळतो आहे ना. लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या. त्यांना राहवले नाही. गरबार जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरवाळून कानशिलावर बोटे मोडून त्या म्हणाल्या, कुठंतरी दृष्ट लागायची बाई तुला. असं काही सांगत जाऊ नको, झोप जरा, म्हणत लक्ष्मीबाई उठून गेल्या. संध्याकाळी जिजाबाई, लक्ष्मीबाई दासी परिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि दारातच सेवक विठू आला. विठू, काय आहे? जिजाऊंनी विचारले. राणी सरकार, आपण टकमककडे फिरायला जाणार? हो, दरखास्त आहे, आपण मावळतीकडे जावं. का? गुन्हेगारास कडेलोट फरमावली आहे, त्याची तामिली आता होत आहे. कोण आहे बिचारा? राणी सरकार, मला माहीत नाही. टकमकच्या साऱ्या वाटा रोखल्यात म्हणून बेअदबी केली. विठू, असाच जा आणि विश्वासरावांना बोलावल्याचं सांग. जी, म्हणत विठू गेला. जेव्हा विश्वासराव आले तेव्हा त्यांच्याबरोबर वयोवृद्ध हनुमंते होते. दोघांनी राणीसाहेबांना मुजरे केले. जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, आज कुणाच्या कडेलोटाची तयारी चालवली आहे? कुणी सांगितलं? कळलं आम्हाला, पण ते खरं का? होय राणीसाहेब, खालच्या वाडीत काल एकानं चोरी केली. 1 मन धान्य लुटलं. त्यासाठी कडेलोट? राणीसाहेब, हे दुष्काळाचे दिवस. अशा चोऱ्या होऊ लागल्या तर हवालदिल झालेला मुलूक परागंदा व्हायला वेळ लागायचा नाही. सत्ता तुमची, तुमच्या आड येणं आम्हाला उचित नाही, पण विश्वासराव, रयतेला पुरेसं अन्न नाही हा दोष आपल्यावरही येत नाही का? चोरीची का कुणाला हौस असते? आपला काय हुकूम आहे? हुकूम कसला? एक विनंती, आम्ही गडावर असेपर्यंत कुणाचा कडेलोट करू नका. जशी आज्ञा, म्हणून विश्वासराव निघून गेले. हनुमंते म्हणाले, मासाहेब, आपण होतात म्हणून बिचाऱ्याचा जीव वाचला. हे श्रेय आपल्या विठूला. जिजाऊंनी विठूकडे पाहिले. विठू संकोचाने म्हणाला, तसं नाही राणी सरकार, सच बात बोलायची तर त्यांनीच सांगितलं. दुपारी त्याला गडावर आणलं, बिचारा रडत होता. हनुमंते मला म्हणाले की हे राणी सरकारला कुणीतरी सांगेल तर त्याचा जीव वाचेल. जिजाऊ हसल्या. म्हणाल्या, आणि म्हणून तू सांगितलंस असंच ना? पाहिलंत लक्ष्मीबाई, आमची माणसं कशी डाव खेळतात ती. दोघी हसल्या. जिजाऊ म्हणाल्या, चला हनुमंते काका, फिरून येऊ. तटावरून खालचे जुन्नर दिसत होते. नदीचा पट्टा दिसत होता. तो मुलूक नेहाळीत चालत असता मध्ये जिजाऊ थांबल्या. तटाखाली बोट दाखवी त्या लक्ष्मीबाईंना म्हणाल्या, लक्ष्मीबाई, तो हिरवा टिपका दिसतो, ती जुन्नर माळाची अमराई ना? जी. जिजाबाईंनी दीर्घ निश्वास सोडला. माघारी वळून तलावाजवळ येताच त्या तलावाकाठी बसल्या. पाठीमागे वाड्याचा सज्जा आकाशात चढल्यासारखा दिसत होता. सूर्यास्ताला सूर्यवंदन करून सारे वाड्याकडे परतले. वाड्याच्या दरवाजाशी एक इसम तीरासारखा समोर आला. काय होते हे कळायच्या आत त्याने जिजाबाईंच्या पायावर लोळण घेतले. विठू धावला. त्याने त्या इसमाला उभे केले. वाढलेले केस, खोबणीत गेलेले डोळे, भकास चेहऱ्याचा तो काष्टवत इसम रडत होता. शब्द फुटत नव्हता. विठू म्हणाला, हाच तो इसम ज्याला कडेलोटाची शिक्षा झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, परत चोरी करू नको बाबा, देवाचे पाय धर. आणि एवढे बोलून त्या आत गेल्या. महालात विश्वासराव उभे होते. जिजाबाई हसून म्हणाल्या, विश्वासराव, त्या माणसाला सोडलं फार बरं केलं. गरीब बिचारा आनंदानंही रडत होता. जी, विश्वासराव म्हणाले. विश्वासरावांची गंभीर मुद्रा पाहून जिजाबाईंच्या काळजात चर्र झालं. त्यांनी विचारलं, काय झालं विश्वासराव? राणीसाहेब, खबर तितकी चांगली नाही. सांगा, वेळ लावू नका. राजांनी विजापूरकराचा मुलूक बळकावून बंडावा केला म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवाला पुण्यावर चाल करून पाठवलं. मुरार जगदेवानं पुणे नगरीचा होळी केली. वाडे भस्मसात झाले. एवढंच नव्हे तर त्यानं भर दिवसा पुण्यावर प्रत्यक्ष गाढवाचे नांगर फिरवले. गावाचा मागमूसही त्यानं ठेवला नाही. पुण्याच्या काळजात शहाजीराजांच्या जहागिरीत पहार ठोकून तो मोकळा झाला.
आणि स्वारी? जिजाबाई पुटपुटल्या. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. राजे सुखरूप असल्याची बातमी आली आहे. फलटणच्या बाजूला सध्या राजे आहेत. 2 दिवसापूर्वीच ही बातमी आली होती. राजांच्या खबरीची वाट पाहत होतो. जिजाबाईंनी घाम टिपला. त्या म्हणाल्या, विश्वासराव, दैव फिरलं, त्याला तुम्ही काय करणार? इकडून सुरक्षित राहणं झालं हेच मोठं झालं. वाईटात चांगलं ते हेच. मुजरा करून विश्वासराव गेले आणि जिजाबाईंनी थोपवलेल्या अश्रूंना वाट दिली. लक्ष्मीबाई त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या. बातम्यासुद्धा कधी एकट्या येत नाहीत. जिजाबाई हा आघात सहन करण्यासाठी सिद्ध झाल्या नाहीत. तोच बातमी आली. शहाजी राजांचे चुलत भाऊ खेळोजी भोसले यांच्या पत्नी म्हणजे जिजाबाईंच्या जाऊ नाशिकला गोदावरी स्नानाला गेल्या असता महाबत खानाने त्यांना पळवून नेले. त्या वार्तेने जिजाबाईच्या जीवाचा तडफडाट झाला. त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचीही त्राण त्यांच्या अंगी उरले नाही. विश्वासराव, नारोत्रीमळ, गोमाजी पाणसंबळ, हनुमंते वगैरे भोवतालची मंडळी सदैव चिंतातूर दिसू लागली. गोमाजी पाणसंबळ हा जिजाऊंच्या माहेरचा खास माणूस. वडिलकीच्या आधाराने जिजाऊंना सांगणारा तोच. पण त्याचे सुद्धा शब्द जिजाबाईंना रिझवू शकले नाहीत. लक्ष्मीबाई जिजाबाईंचे मन रमविण्यासाठी नित्य नवे मार्ग शोधित होत्या. मनाच्या धीराने जिजाऊंच्या दुःखावर फुंकर घालू पाहणारी ही सारी मंडळी एके दिवशी चुपचाप झाली. काही ना काही कारणाने आजूबाजूला सदैव हसत मुखाने घोटाळणाऱ्या लक्ष्मीबाई नजर चुकवू लागल्या. दासींच्या पावलांना जडपणा आला. अकारण बोलणे लांबवीत राहणारे विश्वासराव, पाणसंबळ, हनुमंते ही मंडळी तुटक उत्तरावर भलावण करू लागली. जिजाऊंच्या हे सारे ध्यानी येत होते, पण अर्थ समजत नव्हता. ते सोसणे जिजाबाईंना असह्य झाले. त्याने विश्वासरावांना बोलावून घेतले. विश्वासराव, जी राणीसाहेब, आम्ही नुसत्या नात्यानं व अधिकारानं तुमच्या आश्रयाला आलो नाही. तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे, म्हणून आम्ही तुमच्या इथं राहणं मान्य केलं. ते माहीत आहे. मग आमच्यापासून तुम्ही काय लपवून ठेवीत आहात? काही नाही राणीसाहेब, विश्वासराव गडबडीने म्हणाले. कुणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? गेले 2 दिवस एक जण सरळ बोलत नाही. आम्हाला पाहता दातखीळ बसते. गैरसमज होतोय राणीसाहेब. विश्वासराव, आम्हीही 4 पावसाळे पाहिलेत, आघात सहन केलेत. मला तुम्ही काही सांगणार नसाल तर या महाली क्षणभरही राहण्याची आमची इच्छा नाही. पण मासाहेब, घाबरू नका. या जिजाऊनं फार सहन केलंय. काहीही सांगितलं तरी सहन करण्याची ताकद आहे आमची. पण कल्पनेच्या काहुरात जगणं कठीण होत आहे. सांगा मासाहेब, बोला. विश्वासरावांच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. विश्वासराव, हे हुंदके आवरा. उत्तावील झालेल्या जिजाऊ भिंतीला टेकून उभ्या राहत आज्ञा देत बोलल्या. बोला. विश्वासरावांनी डोळे टिपले. ते भरकन बोलून गेले. आपले आबासाहेब लकुजीराव जाधवांचा खून झाला. खून? आबांचा खून कुणी केला? ताठरलेल्या नजरेने जिजाऊ विश्वासरावांच्याकडे पाहत होत्या. विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते. ओठावरून जीभ फिरवी ते बोलू लागले. दौलताबादीच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दरबारी गेले होते. आधी कट शिजला होता याची त्यांना कल्पना नव्हती. असलोजी, रघोजी, यशवंतराव या 3ही पुत्रांसह ते सुलतानासमोर गेले. मुजरे केले आणि भर दरबारातून सुलतान उठून गेले. हे सुलतानी वर्तन लखुजीरावांना नवीन होतं. अर्थ कळत नव्हता. तोच, बोला विश्वासराव, आता क्षणभरही थांबू नका. आणि तोच तलवारी उपसल्या गेल्या. प्रतिकार करण्याची पुरी संधीही लाभली नाही. नुसत्या जांबियानं प्रतिकार करणार तो केवढा? मासाहेब, सुलतानाच्या सेवेत 4 जाधवांची वाट लागली. आईजवळ राहिलेला बहादूरजी तेवढा वाचला. आपले धीर जगदेवराव गडाखाली होते ते वाचले. विश्वासरावांनी मान वर केली. जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभ्या होत्या. डोळे तसेच तारवटलेले होते. भिसूर हास्य चेहऱ्यावर विलसत होते. विश्वासरावांच्या कानावर शुष्क शब्द पडत होते. आबा गेले. माझं माहेर संपलं. आमच्या पुण्यावरती स्वकीयांनी परकीयांच्यासाठी गाढवाचा नांगर फिरवला. ज्यांच्या दरबारचे आम्ही नोकर त्यांनी आमच्या मुली पळवाव्यात आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभा करावी त्यात जाधवरावांची कत्तल सुलतानी दरबारात व्हावी. आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या. विश्वासराव, या जगात देव आहे का हो? भिंतीला टेकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे ओघळत होत्या. विश्वासरावांनी सावरले तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या. वाड्यात एकच गोंधळ उडाला. मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात पुन्हा रडण्याचा हल्लकल्लोळ उडाला.